साईनाथा, जगपाला रे साईनाथा, तुझ्या नामाचा ध्यास माझ्या जीवा लागला, तुझ्या नामाचा ध्यास माझ्या जीवा लागला, तुझ्या नामाचा ध्यास माझ्या जीवा लागला. जगपाला रे साईनाथा, जगपाला रे साईनाथा, तुझ्या नामाचा ध्यास माझ्या जीवा लागला, तुझ्या नामाचा ध्यास माझ्या जीवा लागला, तुझ्या नामाचा ध्यास माझ्या जीवा लागला. माझ्या घरी तू आला पाहुणा, आज माझ्या घरी तू आला पाहुणा, माझ्या घरी तू आला पाहुणा, आज माझ्या घरी तू आला पाहुणा. याची माझ्या जीवाला आहे कल्पना, याची माझ्या जीवाला आहे कल्पना, याची माझ्या जीवाला आहे कल्पना, याची माझ्या जीवाला आहे कल्पना. आज घर काम काही सुचेना मला. ऐरोली येथे श्री गजानन कोऑपरेटिव्ह सोसायटीद्वारे मागील 19 वर्षांपासून साई भंडाराचे आयोजन केले जात आहे. यावर्षी देखील त्यांच्या माध्यमातून श्री साई गणेश मंदिराचा वर्धापन दिन व साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वातावरण अतिशय मंगलमय होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक उपस्थित होते. गणेश नाईक यांनी सर्वप्रथम आपले कट्टर कार्यकर्ते माजी नगरसेवक अशोक पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी गणेश नाईक यांचा सत्कार केला. तदनंतर त्यांनी श्री गणेश सोसायटी येथे प्रस्थान करून साईबाबा आणि श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी दातीर, सचिव दीपक गावडे, खजिनदार सचिन धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री गणेश नाईक यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की या ठिकाणी लोकांचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जीवनाची वाटचाल होताना आम्ही लोकांच्या मागे उभे राहू. आज ऐरोलीमध्ये गजानन सोसायटीच्या साई भंडारा आणि पालखी या दोन्ही कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित झालेलो आहे. जनतेच्या मनामध्ये फार मोठी स्वप्न आहेत ती साकार होण्यासारखी आहेत आणि मी शब्द दिलेला आहे की त्यांच्या जीवनाची वाटचाल होताना सामर्थ्यानं त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही याची शाश्वती मी दिलेली आहे. माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की गजानन सोसायटीद्वारे आयोजित साई भंडाराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व सभासद मोठ्या प्रमाणात हजर असतात, तसेच मिरवणुकीत सहभाग घेतात. या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय. साक्षात गणरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी गजानन सोसायटीमध्ये साई भंडाऱ्याचं आयोजन आणि साई या ठिकाणी वर्धापन दिवस या ठिकाणी गेली 18 वर्ष या साई भंडाऱ्याच्या माध्यमातून साईंची या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य सर्व रहिवासी बंधू भगिनींच्या वतीने मिरवणूक निघते आणि सर्व भाविक या ठिकाणी प्रभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनी अतिशय उत्साहामध्ये या मिरवणुकीमध्ये सामील होतात. आणि गेली 18 वर्ष या सोसायटीच्या माध्यमातून भंडाऱ्याचं देखील मोठं नियोजन केलं जातं. या भंडाऱ्यामध्ये या विभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनी त्या प्रसादाचा लाभ घेत असतात आणि खरं पाहिलं तर अतिशय सुंदर असं नियोजन या गजानन सोसायटीमधले आमचे अध्यक्ष दातीर साहेब असो, आमचे वडीलधारी सटल साहेब असो, या ठिकाणी गावडे साहेब असो, काळकुंद्रे साहेब असतील, BC पाटील साहेब असतील आणि आमच्या माझे सहकारी आणि नुकतीच शाखा प्रमुख म्हणून निवड झालेले आमचे थोरात साहेब असतील, सर्व आमचे रहिवासी बंधू भगिनी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सामील होतात आणि एक कार्यकर्ता आणि भक्त म्हणून या ठिकाणी या गजानन सोसायटीमध्ये आम्ही सर्वजण सामील होत असतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा विभाग अतिशय सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. सर्वसामान्य लोक या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे
या धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्वजण हिरिरीनं भाग घेऊन, मग ते कुठल्याही पंथ जाती धर्मातला पंथातला असो, सर्वजण या ठिकाणी एकत्र जमतात. माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे देखील आभार मानले, ज्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी निमंत्रण दिल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने साईला दर्शन घेऊन या प्रभागात 15मध्ये ज्या ए टाईपच्या 10 सोसायट्या आहेत, या सर्व 10 सोसायट्यांच्या रहिवासी बंधू भगिनींच्या इच्छा पूर्ण होत अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी साकडं घातलं आणि दादांना विनंती केली आपला आशीर्वाद असावा. एवढंच मी या ठिकाणी या निमित्तानं सांगतो आणि प्रभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींना आजच्या साई भंडाऱ्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. गजानन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव दीपक गावडे यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की जवळपास 2000 लोक या भंडाऱ्यात सहभागी होत असतात. तसेच माजी नगरसेवक अशोक पाटील यांचे त्यांना वेळोवेळी समर्थन देखील मिळते. जवळजवळ आज हे 19वं वर्ष आहे साई भंडारा आणि सर्व सोसायटी एकत्र येऊन सर्व सहभागी होऊन सर्व हे करतात आणि चांगल्या प्रतीचा सेक्टर 15मध्ये नंबर 1 सगळं चाललेलं आहे. सगळ्यांचं सहकार्य आहे. अशोक पाटील हे आपल्याकडे सर्व जातीने हे करतात. गणेश नाईक साहेब पण अशा कार्यक्रमाला सर्व नेते लोक आपल्याकडे इथे 100% येतात आणि सर्व सहकार आपल्याला आहे सर्वांचा आणि चांगल्या प्रतीचा आमचा हे होतं आहे. 1,500 ते 2,000च्या आतमध्ये साई भंडाऱ्याचा महाप्रसाद घेतात आणि चांगलं आमचे गणेश इच्छापूर्ती गणपती ते हनुमान आपला साई हे आहे ते तिथून इथपर्यंत येते भंडाऱ्याचा. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.